सेट करून तो सलील कुलकर्णी म्हणाला, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेल घ्यावे गाणे. आणि हे म्हणताना लपाट आमच्याकडे घेऊन लोक म्हणत होता, हेरलं काय बाई हेरलं, अगदी अचूक आम्हाला हेरलं. मग आम्ही ठरवलं आता स्वप्न भातातळाचे आणि युद्ध स्वरांचे, स्वप्न भातातळाचे युद्ध स्वरांचे ह्या कार्यक्रमात आपण भाग घ्यायचा म्हणजे घ्यायचा. काय म्हणता आमचा गाण्याचा काय संबंध आहे? आमचा गाण्याचा संबंध आहे. आम्ही की नाही आम्ही किराणा घालण्याचे. हा आम्ही किराणा घालण्याचे. स्टेशन जवळ आमचं किराणा घालायचं सुद्धा आता गाण्यासाठी गोड गळा पाहिजे की नाही, म्हणून खडी साखरेच्या बकाड्यांबरोबर आम्ही पांढऱ्या विंदेचा पालाही खायला सुरुवात केली. शेजारची मोडकी म्हणते तशी असं काय खडी साखर पाला असं करून गळा गोड होतो काय, त्यासाठी गळ्यात गंधार असावा लागतो. अगं बाई मग आम्ही काय केलं माहितीये, कागदाच्या कप्प्यांवर गंधार 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 अशा अक्षरे लिहिली आणि सांगते बरं का तुम्हाला, वेरळेकर सोनार आहेत ना त्यांच्याकडे आम्ही चांगलं 1 तोळ्याचं पदर करायला टाकले आणि त्या पेंडंटवर काय द्यायला सांगितले माहितीये, गंधार अशी अक्षरं कोणाला सांगितले. आता स्पर्धेच्या वेळी आम्ही ते पेंडंट गळ्यात घालणार आहे. मग कोणाची बिटावे म्हणायची की बाईच्या गळ्यात गंधार नाही म्हणून. केलं होते ते आजी, तुम्ही सांगितलं ते कोकिळा व्रत सुद्धा आम्ही सध्या अधिकात केले. म्हणजे बघा असं दोन्ही खांद्यावरून पदर घेऊन पांढरी स्वच्छ साडी देतो, कानात हिऱ्याच्या कुड्या, हातात हिऱ्याच्या बांगड्या असं घालून आम्ही तिकडे गायला बसायचो. मी बाई कोकिळवरची राणी गाईन सुंदर गोड गाणी. आणि मग आमचे हे प्रकारची सांगता करायला निघाला तर म्हणायचे, येईल का कोणी पण ऐकायला. बरं का ते देवाचे घालवण नाही मग त्यांनी काय सांगितलं माहितीये, असं काय भाताकडे वगैरे गाता येतं काय त्यासाठी गाता गळा आणि चिंता मला असायला पाहिजे. अगं बाई आम्ही अनुभवी गायकवाडांचे बोल असे पदरात बांधून घेतले. आणि तुम्हाला सांगते 26 जुलैच्या धो पावसात गावाबाहेरच्या मळ्यात जाऊन तुळस बस पाण्यानं मळा फिरतो घेतला. हा म्हणजे कसं आपल्याकडून काही कमी नको ना घ्यायला. आता गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणजे गुरु हवा. आम्ही लगोलं लाटे कोचिंग क्लास काढला आणि दिले हो त्यांनी सुद्धा आम्हाला मास्टर शोधून दिले. पण बाई 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 काय मास्तरांच्या एक करा म्हणतात कसे, बाई गाण्यात नवीन जागा घ्या. आता आम्ही महागाईच्या झाल्यावर भिक्षा तर्फे झुमरी तलेला मिळेल की नाही जागा घ्यायच्या. आणि पुढे काय म्हणतात माहितीये, म्हणे गाण्यात हरकती घ्या. अय्या आता आपल्या कळलं आपण कशाला हरकती घ्यायच्या. आणि बाई बाई पुढे जाऊन कमरच केला. म्हणतो बाई तुमचा गळा फुटायला पाहिजे, तुम्ही इथे श्वास सोडा. आणि आमचं हे तरी झाले ऐकलं बरं देवळाची गंमत झालं. आम्ही श्वास सोडण्यापेक्षा त्या मास्तरला सोडून दिला. आता मला माहिती आहे तुम्ही काय जाणून घ्यायला उत्सुक आहात ते. मग आम्हाला गाण्यासाठी मार्गदर्शक कोण मिळाले सांगते, सांगणारच आहे मी तुम्हाला. आता आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभले कोण, आपले यशवंत देश आहे. जळलात ना, पण तेच आम्हाला मार्गदर्शक म्हणून मिळाले. कसे असते कसे म्हणतात सांगते ना. म्हणजे बघा माझ्या बहिणीच्या मुलीच्या वडिलांच्या भावाचे ते चुलत आपल्या मारून नाही कळलं, आम्हाला नाही कळलं. हा प्रश्न आम्ही होम मिनिस्टरला विचारणार होतो पण तो संपला ना कार्यक्रम. तर देवसाहेब मला काय म्हणाले, उमाबाई एखादं पद म्हणून दाखवता का. मग मी पण लगेच म्हटलं, लहान माझी बाहुली लहान माझी बाहुली. तो हसू नका, हे पद मी मुद्दाम म्हटलं म्हणजे देवसाहेबांना कळायला नको का की किती लहानपणापासून माझ्या गाण्याचा व्यासंग आहे. पण देवसाहेब कसले निश्चित म्हणतात काय, माझं ना माझ्या गाण्याचा फक्त बाहुली शब्द उचलून घेतला आणि म्हणतात कार्य बाहुल्यामुळे आम्हाला यायला जमणार नाही. आम्ही पण कसले खट, आम्ही म्हटलं हटून म्हटलं देवसाहेब असं नाही जाणार, तुम्ही आम्हाला गाणं द्यायला पाहिजे आणि कार्यक्रमाला पण यायला पाहिजे.
तर देवसाहेब म्हणतात, गाणं देतो पण कार्यक्रमाला बनवतो. पण आम्ही पण हटूनच होतो. म्हटलं तुम्ही नाही आला तर मग आमच्या गाण्यावर टीका टिप्पणी कोण करणार? आणि मग आमचं गाणं चांगलं झालं की डोळ्यातून पाणी कोण काढणार? त्याच्यावर देवसाहेब म्हणतात, मी तुम्हाला गाणंच असं देतो की त्या गाण्यातून तुमची टीका टिप्पणी असेल आणि डोळ्यातून पाणी यायचं म्हणाल तर ते लोकांच्या डोळ्यात येईलच तुमचं गाणं ऐकल्यावर. किती छान बोललेलं देवसाहेब. तर काय सांगते मी तुम्हाला, पुढच्या आठवड्यात डम्पिंग ग्राउंडवर आमचं ऑडिशन आहे. ऑडिशन हा म्हणजे ते ऑल गाण्याला बाजूला करतात आणि आमच्या सगळ्यांना वेळ करतात. ते ऑडिशन काय म्हणता? आम्ही कुठलं गाणं म्हणणार आहे? आम्ही ते गाणं म्हणणार आहे देवसाहेबांनी दिलेलं. काय म्हणता? तुम्हाला आत्ताच म्हणून जातो. बरं बाई म्हणते, संथ गातसे उमाबाई सीता मधल्या वरतालांची जाणीव तिजला नाही. संथ गातसे उमाबाई घुसळून शरीरा घेताना नेत्रवटारून हलवी माना. श्रोते आपुले डोळे मिटती खंत तिला परी नाही. सतगातसे उमाबाई कधीच बजाते ऐकून ठोके खांद्याला ती देई झटके. असे वाटते मुठी आवळणी दम सगळ्यांना देई. संथ गातसे उमाबाई गीतामधले भाव सुकोमल सुरण टाकी ऐसे स्वरबल बाई एकच परिवाटते हंबरती शतगाई. सतगातसे उमाबाई टाळ्या देऊन सोशिक श्रोते सूचित करीती घ्या आवरते. सगळी मैफिल उठून जाते तरी गातच राहते. संत गातसे उमाबाई संत गातसे उमा